कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. शब्द सुमनाने सर्वांचं स्वागत करते. हेबाळकर सर माझे गुरुजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. तसेच सर्व मान्यवर इतिहास संकलन समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि उपस्थित सर्व श्रोते यांचं मी स्वागत करते आणि माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करते. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. हा इतिहास दिवस अनेक शुभ घटनांचा इतिहास सांगणारा दिवस आहे. या दिवशी रामाने, प्रभू रामचंद्राने वालीचा वध केला होता आणि जुलमी वालीच्या अत्याचारातून जनतेला, लोकांना मुक्त केलं होतं. हा अत्याचारातून मुक्त झालेल्या लोकांनी आनंद व्यक्त करण्यासाठी या दिवशी गुढी उभारली, म्हणजे स्वातंत्र्याची पताका उभा केली होती. तो दिवस आजचाच होता, गुढीपाडव्याचा, म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेचा. त्यानंतर प्रभू रामचंद्र वनवासातून जेव्हा अयोध्येला परत आले, तोही दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा हाच म्हणजेच गुढीपाडव्याचाच होता. आणि या दिवशी अयोध्येतील लोकांनी, जनतेने आनंदोत्सव साजरा केला होता आणि गुढी उभा करून, तोरण लावून प्रभू रामचंद्राचं अयोध्येमध्ये स्वागत केलं होतं. तो दिवसही आजचा गुढीपाडव्याचाच होता. महाभारतामध्ये एक कथा येते. एक वसू नावाचा राजा असतो आणि तो जंगलामध्ये तपश्चर्या करायला जातो. तपश्चर्याला प्रसन्न होऊन इंद्र त्याला आशीर्वाद देतात आणि युद्धात कधीच हार होऊ नये, विजयच व्हावा म्हणून त्याला वैजयंती माला गिफ्ट करतात, भेट देतात. आणि त्याबरोबरच स्नेहाचं प्रतीक म्हणून एक वेळूची काठी देतात. त्या काठीला वसुराजा अलंकार घालतो, कुंकुम लावतो, पुष्पहार अर्पण करतो आणि त्याची पूजा करतो. तो दिवस आजचाच होता, म्हणजेच तो ते गुढीचं प्रतीक होतं. गुढी त्या दिवशी कदाचित वसुराजानं अशा पद्धतीनं सजवलेली होती. याच दिवशी शालिवाहनानं भारताला गुलामीतून मुक्त केलेलं होतं, हे सगळ्याच इतिहासाच्या लोकांना माहित आहे. आणि या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदेला ब्रह्मदेवाची पूजा केली जाते. कारण या दिवशी सकाळी ब्रह्मदेवाने जगाची म्हणजे सृष्टीची उत्पत्ती केली, निर्मिती केली, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते. आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये कशा पद्धतीने साजरा करतो आपल्याला माहितीये की सकाळी उठून या दिवशी कडुलिंबाचे फुल, चिंच आणि गोळ यांचं मिश्रण खाल्लं जातं आणि वेळूच्या काठीला रेशमी वस्त्र, खोबरं, खारीक यांचा हार घालून, पुष्प वगैरे वाहून पूजा केली जाते. हाच दिवस हिंदू धर्मामध्ये नववर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याला गुढीपाडवा म्हणतात. आणि हाच दिवस विश्वाच्या कालगणनेचाही प्रारंभ दिवस कसा आहे हे आपल्याला हेबाळकर सर आपल्या आजच्या व्याख्यानातून सांगतील. मी जास्त वेळ न घेता पुढील सूत्र सागबाई सरांकडे देते, कारण आपल्याला हेबाळकर सरांना ऐकायचं आहे. यानंतर सागबाई सर बोलतील. सागबाई सर. धन्यवाद मैडम। जहाँ प्रथम मानव ने खोले निंदियारे लोचन आपने, जिस दिन देश का काल दे दो विस्तृत विमल वितान तने, जिस दिन नभ में तारे जागे, जिस दिन सूरज चांद बने, तब से है यह देश हमारा, यह अभिमान हमारा, भारतवर्ष हमारा है, यह हिंदुस्तान हमारा। अशा या हिंदुस्थानच्या भारतवर्षाच्या स्थापना दिनाच्या किंवा संवत्सर सुरू होण्याच्या या दिवसाच्या निमित्तानं आयोजित या कार्यक्रमामध्ये मी आपणा सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत करतो आणि हेबाळकर सरांचा अल्प परिचय जो आपणा सर्वांनाच खूप जवळून परिचित आहे असा करून देण्याचा प्रयत्न करतो.
आदरणीय हेबाळकर सर हे सध्या इतिहास संकलन योजना नवी दिल्लीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की फलेश्वर महाविद्यालय आंबेडजोगाई येथून सरांनी अतिशय उत्कृष्टरित्या इतिहास अध्यापनाचे कार्य केलेले आहे. त्याच पद्धतीने विविध विद्यार्थ्यांना जे आज इतिहासाच्या क्षेत्रामध्ये गणमान्य असे प्राध्यापक म्हणून प्रसिद्ध आहेत अशा विद्यार्थ्यांना सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आजही सतत सर विविध माध्यमातून कार्यरत असतात. तसेच इतिहास संकलन संस्था नवी दिल्लीचे ते सर अगोदर कार्याध्यक्ष राहिलेले आहेत आणि विविध पदावर आजही सर कार्य करत असताना दिसून येतात. सरांकडे पाहिल्यानंतर आणि सरांची ऊर्जा पाहिल्यानंतर सरांच्या वयाकडे कधीच बघू नये असे वाटते. आजही सर्वांना स्थिमित करणारे, सर्वांसाठी प्रेरणास्थान, ऊर्जास्थान असणारे आदरणीय हेबाळकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय हेबाळकर सर. इतिहास संकलन समिती बीड जिल्हा यांचे प्रारंभीच मी आभार मानतो, कारण जसजशा अनेक जिल्ह्यांच्या समित्या फॉर्म व्हायला लागल्या तेव्हापासून माझं कुणाशी प्रत्यक्ष बैठकीमध्ये जाऊन असं भेटणं बोलणं झालं नाही. या निमित्तानं निदान ऑनलाईन का विना पण अनेकांची भेट होते, हा माझ्या दृष्टीनं खूप मोठा लाभ आहे. एकतर देवगिरी प्रांतामध्ये माझा प्रवास जवळजवळ आता नगण्य असतो आणि देशभरातल्या प्रवासामध्ये त्यामुळे अगदी जवळच्या मंडळींशीच भेट होत नाही अशी एक विचित्र अवस्था माझ्यावरच्या जबाबदारीमुळं मला स्वतःला जाणवते. आणि म्हणून मी समितीचे आभार मानतो की त्यांनी एक चांगली संधी मला उपलब्ध करून दिली. आता ही संधी ज्या वेळेला आली त्यावेळेला प्रश्न आला की डॉक्टर गीता ने विचारलं मला विषय कुठला असावा. खरं म्हणजे भारतीय कालगणनेचा, वैज्ञानिक कालगणनेचा विषय एकदा मी हिंदी मधून मांडलेला होता, पण मराठीतून हा विषय थोडक्यामध्ये पुन्हा सगळ्यांच्या समोर यावा आणि त्याला वर्ष प्रतिपदा हे निमित्त फार सुंदर आहे, कारण ब्रह्मांडाची व्युत्पत्तीच वर्ष प्रतिपदेला झाली. अशी आपल्याकडची ऐतिहासिक आणि वैज्ञानिक परंपरा आहे. मी त्याला धार्मिक परंपरा असं म्हटलं नाही, ही वैज्ञानिक परंपरा आहे, ऐतिहासिक परंपरा आहे. त्यामुळे या दिवशी हा विषय पुन्हा एकदा ठेवला तर ते उचित होईल असं मला वाटलं, म्हणून मी हा विषय घेतला. वर्ष प्रतिपदा एका विशिष्ट त्या दिवसाच्या महत्वामुळं संबंध देशभरामध्ये त्या त्या पद्धतीनं त्या त्या प्रांतामध्ये उत्सव म्हणून साजरा केला जातो. मुळातच भारतातले सर्व लोक हे उत्सवप्रिय आहेत. आणि दुसरी गोष्ट लक्षात येते ती अशी की मानवाच्या जीवनामध्ये जी गोष्ट त्याच्या नीतिमूल्यांच्या आणि धर्माच्या अशा परंपरेमध्ये टाकली त्या त्या गोष्टी मनुष्यानं उत्सव म्हणून स्वीकारल्या आणि उत्सवातून त्या गोष्टी कायम राहिल्या. त्यामुळे वर्ष प्रतिपदा हा एक उत्तम मुहूर्त. वर्ष प्रतिपदा हा राष्ट्रीय जीवनातल्या अनेक चांगल्या गोष्टी ज्या घडलेल्या होत्या त्या घडलेल्या गोष्टींचं स्मरण करून देणारा उत्सव म्हणूनही वर्ष प्रतिपदेचं एक महत्व आहे. आपण जर जगाच्या इतिहासाकडे पाहिलं, आता जगाचा इतिहास हा सलग इतिहास आहे. त्यामुळे आपल्या या विषयाच्या बाबतीमध्ये त्याचे
आधुनिक किंवा मॉडर्न, मेडिएवल, एन्शंट असे काहीही भाग करता येत नाहीत. कारण इतिहासाने जेव्हा डोळे उघडले तेव्हा ही पृथ्वी होती, सूर्यमाला होती, आकाशगंगा होती. एका शब्दात सांगायचं तर सगळं ब्रह्मांड होतं. पुष्कळदा काय होतं की काही शब्दांचा संबंध हा आपण धार्मिक किंवा पारंपरिक अशा प्रकारच्या टर्मिनॉलॉजीशी जोडून देतो. त्यामुळे ब्रह्मांड म्हटलं की त्याचा बहुतेक काहीतरी अध्यात्माशी संबंध आहे अशी एक कल्पना साधारणपणे सर्वांची असते. पण मी जो विषय मांडतोय हा विषय निखळ वैज्ञानिक आणि ऐतिहासिक आहे. त्याचं कारण असं की आपण जर जगभरामध्ये पाहिलं तर जेवढ्या प्राचीन सभ्यता होऊन गेल्या त्या सभ्यतांच्या स्वतःच्या काही स्मृती आहेत आणि त्याही स्मृती लाखो वर्षांच्या आहेत, कोट्यवधी वर्षांच्या आहेत. जे आपण चीनची सभ्यता घेतली तर त्यांच्याकडे 9.5 कोटी वर्षांच्या पेक्षा अधिक असलेली परंपरा त्यांच्या स्मृतीमध्ये आहे. आपण इजिप्तची स्थिती पाहिली तर त्यांची सुद्धा 23-24 लाख वर्षापूर्वीपासूनची स्मृती त्यांच्या इतिहासामध्ये, परंपरेमध्ये आहे. खाल्डियन संस्कृती पाहिली तर 17 लाख वर्षांची जुनी परंपरा ते सांगत असत. अशा बहुतेक सगळ्या प्राचीन संस्कृतींच्या मध्ये लक्षावधी, कोट्यावधी वर्षांची परंपरा त्यांच्या पारंपरिक स्मृतीमध्ये असलेली आपल्याला पाहायला सापडते. भारताची गोष्ट आणखीन वेगळीच आहे. भारताच्या नुसत्या स्मृतीमध्ये ती नाही, तर भारताच्या या परंपरेला या कोट्यावधी वर्षापासून ते आजच्या या निमिषापर्यंत, क्षणापर्यंत एक अखंडता आणि सलगता आहे. कारण मी आता ज्यांची उदाहरणं घेतली त्या संस्कृती एका अर्थानं म्युझियम मधल्या आहेत. बऱ्याचशा संस्कृती अशा आहेत की ज्या पूर्णपणे म्युझियम पीसेसच्या स्वरूपातच पाहायला सापडतात. पण भारताच्या संस्कृतीविषयी आपण विचार केला तर लक्षात येतं की भारतामध्ये एक सलग आणि अक्षुण्य अशी गंगेच्या निर्मल प्रवाहासारखी परंपरा आपल्याला या वैज्ञानिक ज्ञानाच्या बाबतीमध्ये प्राप्त होताना दिसते. हे भारतीय ज्ञानाचं वैशिष्ट्य असं आपल्याला म्हणता येईल. वर्ष प्रतिपदेच्या संदर्भामध्ये सुद्धा सगळ्यात जुना उल्लेख जर आपल्या समोर करायचा तर स्पष्टपणानं म्हटलेलं आहे की चैत्रे मासी जगत ब्रह्मा ससर्ज प्रथमे हली शुक्ल पक्षे समग्रम तदा सूर्योदये सती प्रवर्तमायास तदा कालस्य गणनाम अपि ग्रहान वारान ऋतून मासान वत्सरा वत्सराधिपान. कालमाधव मध्ये हा उल्लेख येतो आणि या उल्लेखामध्ये स्पष्टपणानं म्हटलेलं आहे की चैत्र शुद्ध प्रतिपदेला या ब्रह्मांडाची व्युत्पत्ती झाली. आपल्यापैकी बहुतेक जण, किंबहुना सर्वच जण इतिहासामध्ये रुची असलेली आहे, जण नुसती रुची नाही, इतिहासाचे अभ्यासक आहेत. अनेकांनी त्यामुळे निखळ इतिहासाच्या आणि पुरातत्वाच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रत्येक गोष्टीचं परिशीलन करण्याची एक सवय, खूप चांगली सवय स्वतःला लावून घेतलेली आहे. मला त्याचा अभिमान आहे या सगळ्या ग्रुपचा. त्यामुळे पण त्याच्याबरोबरच दुसरी एक गोष्ट लक्षात येते ती अशी की अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी इतिहासाच्या आणि पुरातत्वाच्या दायऱ्यामध्ये तर येतात, पण तरीही पुरातत्वाची आणि इतिहासाची काही मर्यादा आपल्याला सांगून जातात. थोडासा हा विषय तसाच आहे. म्हणून या विषयाबरोबर मी वैज्ञानिकता जोडलेली आहे, सायन्स जोडलेला आहे. मी जोडले म्हणण्यापेक्षा सुद्धा मूलतः कालगणनेचा हा विषय हा निखळ वैज्ञानिक विषय आहे. हा विषय केवळ परंपरेचा नाही, हा विषय धार्मिक नाही, हा विषय कुठल्या एका देशाच्या किंवा मानव समूहाच्या रुचीचा नाही,
तर हा संपूर्ण विश्वाचा किंबहुना अनेक विश्व याच्यामध्ये सामावलेली आहेत अशा युनिव्हर्सचा म्हणजे ब्रह्मांडाचा मूलभूत विषय आहे. खरंच प्रश्न निर्माण होतो, मनुष्याला एक कुतूहल होतं की आपलं आयुष्य हे चाललेलं आहे, काय या आयुष्याची व्याख्या काय करता येईल. काळाच्या दृष्टीने जर व्याख्या केली तर कलयती इति आयु, जो आयुष्याला ग्रासतो, जीवनाला ग्रासतो तो काळ, अशी एक व्याख्या आपल्याला प्राचीन परंपरेमध्ये सापडते. ही वैज्ञानिक व्याख्या आहे, कारण आपल्याला माहिती आहे की काळ हे साध्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर एक मानवी जीवनातलं कठोर सत्य आहे. आणि म्हणून काळ आला पण वेळ आली नव्हती. काळाचं काय सांगावं, कसा काळ येईल कुणास ठाऊक. आज तर आपण अनुभव घेत असो की ज्या कालखंडामध्ये या कोरोनाची लागण सगळ्या पृथ्वी तलावर झालेली आहे, ब्रह्मांडामध्ये म्हणत नाही मी, फक्त पृथ्वी या प्लॅनेटवर, ग्रहावर झालेली आहे, अशा स्थितीमध्ये काळाच्या बाबतीतला विचार स्वाभाविक मनात येतो. किंबहुना त्या काळाला आम्ही घाबरलेलो आहोत, कारण काळ म्हणजे मृत्यू ही आमची संकल्पना स्वाभाविकपणानं आहे. पण ही गोष्ट बाजूला ठेवली तरी खरोखरच सगळ्या वैज्ञानिकांनी काळ या संकल्पनेचा विचार काय आणि कसा केला होता. एक गोष्ट नक्की आहे की पाश्चात्य वैज्ञानिकांनी इतक्या सगळ्या गोष्टीमध्ये केलेला विचार तितका समर्पक त्यांना करता आलेला नाही. तसा टाइम अँड स्पेस किंवा कालमापन याचाही विचार आधुनिक काळापर्यंत पाश्चात्य विचारवंतांना, दार्शनिकांना आणि वैज्ञानिकांना सुद्धा नीटसा करता आलेला नव्हता. उदाहरण द्यायचं झालं तर न्यूटनची अशी कल्पना होती की काळ हा आभास आहे, म्हणजे तो विश्वाचा वास्तव भाग नाही, तो अलग भाग आहे. अशी एक विचित्र समजूत न्यूटन सारख्या महान शास्त्रज्ञाची सुद्धा होती. पण जसजसं आपण पुढे जाऊ तसतसं आपल्याला दिसतं की याला काही कारणही होती. एक गमतीशीर उदाहरण मी तुम्हाला देतो या कारणांचं. पोलंडची राजधानी आहे वारसा. त्या वारसाला एका महान शास्त्रज्ञाचा पुतळा आहे ब्रॉन्झचा, कारण त्या वारसापासून जवळच त्याचा जन्म झालेला होता. कोपर्निकसचा पुतळा आहे बरं का, फार सुंदर आहे, मी पाहायला येतो, वारसाला गेलो होतो. त्याच्या खाली काय लिहिलंय माहितीये का? त्याच्या खाली लिहिलंय, ही इज द मॅन हू मेड द सन स्टँड स्टिल अँड द अर्थ मूव्ह अराउंड. हाच तो मनुष्य की ज्यानं सूर्याला स्थिर केलं आणि पृथ्वीला त्याच्या भोवती फिरवलं. आता खरं म्हणजे 16व्या शतकाच्या प्रारंभी कोपर्निकस तरुण होता, महान शास्त्रज्ञ तो. जे 16व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत सूर्य हा स्थिर आहे आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरतीये असं न होता सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतो, अशा अनेक कल्पना अनेक शास्त्रज्ञांच्या त्यावेळेला होत्या. म्हणजे 400 वर्षापूर्वी सुद्धा. मी उदाहरण यासाठी दिलं की या सगळ्या विद्वानांची, वैज्ञानिकांची अशी संभ्रमित अवस्था का झाली असेल? खरं म्हणजे इतका शुद्ध विचार करणारे, धडपड करणारे सगळे वैज्ञानिक विद्वान, मग असं का झालं असेल? त्याचं एक कारण आहे. त्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की कालाविषयीची नेमकी कल्पना कोणालाच त्या काळामध्ये करता आली नाही. त्यामुळे झालं काय की त्यांनी कालगणना करताना सुद्धा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूशी किंवा जन्माशी कालगणना जोडून दिली. आज आम्ही जी कालगणना व्यवहार म्हणून वापरतो आहोत, काही चुकीचं नाही, ते स्वाभाविक आहे, सगळं जग वापरतंय. ती कालगणना ज्याला इसवी सन आपण म्हणतो आणि आता ज्याला सामान्य संवत्सर असं म्हटलं जातं, म्हणजे कॉमन एरा, सामान्य युग असं म्हटलं जातं, ते सामान्य युग त्यांनी ख्रिस्ताच्या जन्मापासून सुरू केलं.
आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण इतिहासाचे अभ्यासक असल्यामुळं ख्रिस्ताचा जन्म नेमका कधी झाला हे कोणालाही माहीत नाही. त्यांनी टेंटेटिव्ह एक तारीख काढली, त्या तारखेपासून तो जन्म मानलाय. प्रत्यक्षात कोणाला माहित नाही केव्हा जन्म झाला ते. त्यातून दुसरी महत्वाची गोष्ट अशी की पाश्चात्यांच्या मध्ये अंधश्रद्धा इतकी विलक्षण होती आहे असं मी म्हणत नाहीये, पण मी त्याचा अनुभव देशादेशातून हिंडत असताना घेतलाय. त्यांच्याही अंधश्रद्धा विलक्षण आहेत, विचित्र आहेत, पण तो विषय आपण बाजूला ठेवू. त्यांच्या ज्या अंधश्रद्धा आहेत त्याचा एक परिणाम असा झाला की वैज्ञानिकांना सुद्धा मोकळेपणानं आपलं काम कधी करताच आलं नाही. ही दुसरी अडचण त्यांच्या संभ्रमित अवस्थेची होती. त्याचंही उदाहरण द्यायचं झालं तर मुळात 16व्या शतकामध्ये अशर नावाचा पादरी होऊन गेला, आपल्याला माहिती आहे. या अशरने एक दिवस बायबल वरून गुणाकार करून गणित करून जाहीर केलं की बायबलच्या मतानुसार म्हणजे धार्मिक ग्रंथानुसार पृथ्वीची व्युत्पत्ती इसवी सन पूर्व 4004 मध्ये 18 फेब्रुवारीला सकाळी 10:30 झाली. आता आली का पंचायत. 6004 वर्षापूर्वी जर पृथ्वीचीच निर्मिती झाली आहे तर कुठल्या वैज्ञानिकाची किंवा कोणाची हिंमत होऊ शकते की त्याच्या अलीकडचा इतिहास कुठल्या देशाचा ते सांगू शकतील. मॅक्स मुल्लर, विद्वान मनुष्य, संस्कृतचा प्राध्यापक, जर्मन विद्वान, पण असं असून सुद्धा ऋग्वेदाचा ज्यानं सखोल अभ्यास केला होता, त्यानं अनुवाद जरी खोडसाळपणानं केला तरी मूलतः तो अभ्यास होता आणि त्यानं सगळा अभ्यास मुलातून केलेला होता. पण त्याला सुद्धा इसवी सन पूर्व 1200च्या अलीकडे ऋग्वेदाचा काळ सांगता आला नाही, सांगणं शक्य झालं नाही. कारण हे अशर पादरी, त्यांच्या अंधश्रद्धा आणि बायबलमध्ये बायबलचा दाखला देऊन दिलेलं उदाहरण, अशी जी स्थिती आहे. त्यामुळे वैज्ञानिकांची आणखीन सगळ्या शहाण्या लोकांची स्थिती ही 16व्या 17व्या 18व्या शतकापर्यंत जवळजवळ पाश्चात्य देशांच्या मध्ये अत्यंत विचित्र होती. ही वस्तुस्थिती आहे. हा दुसरा भाग होता त्यातला. आता त्यातूनही ज्या वेळेला आईन्स्टाईननं किंवा आणखी हेरमननं वगैरे सापेक्षतावादाचा पुरस्कार केला, त्यावेळेला काळही संकल्पना थोडी बदलायला सुरुवात झाली त्यांच्या बाबतीत. आणि त्यांना असं वाटायला लागलं की काळ या संकल्पनेचा वेगळा विचार आपण केला पाहिजे. ही फक्त मी पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली आतापर्यंत याच्यातली थोडीशी. पण वस्तुतः भारतामध्ये या बाबतीतलं जे कुतूहल होतं हे हजारो वर्षापूर्वीपासूनच होतं. आणि त्यांनी त्यावेळेला याचे प्रयोग केले होते. विथ नेकेड आईज, उघड्या डोळ्यांनी आकाशगंगेचं निरीक्षण करून ग्रह ताऱ्यांच्या स्थिती निश्चित करून त्यांचा वेग किती असेल याचा नेमका अंदाज करून त्यांनी संपूर्ण कालगणनेचा एक विचार प्राचीन काळापासून करायला सुरुवात केली होती. उदाहरण द्यायचं, पतंजली हा जगातला पहिला वैज्ञानिक आहे की ज्यानं काळाच्या कठोर सत्यावर नेमकं बोट ठेवलं, सत्य सिद्धांतावर. कसं ते मी नंतर सांगेन. पण अशा रीतीनं प्राचीन भारतामध्ये मात्र पहिल्यापासून काळासंबंधीच्या संकल्पना अत्यंत वैज्ञानिक पद्धतीनं पुढे आलेल्या आपल्याला पाहायला सापडतात. ही पार्श्वभूमी जर आपण लक्षात घेतली तर आपल्या असं लक्षात येईल की ज्या वेळेला पतंजलीनं म्हटलं की येन मूर्तीनाम उपचयाश्च अपचयाश्च लक्षन्ते तम कालम आहुः. काळाची व्याख्या पहिल्यांदा या वैज्ञानिकानं केली आहे, पतंजलीनं केली. महाभाष्यामध्ये ती आहे की ज्या योगानं पदार्थाचा क्षय आणि वृद्धी प्रत्यक्ष प्रत्ययाला येते त्याला काळ म्हणावं. म्हणजे काय, ती कशी प्रत्ययाला येते. मुळात आपल्या लक्षात येईल की वैज्ञानिक पद्धतीनं त्या कालखंडामध्ये त्यांनी
ग्रहताऱ्यांचा वेध घेतला, ब्रह्मांडाच्या संकल्पनेची कल्पना केली आणि त्यातून या कालगणनेचा प्रारंभ झाला. हे अत्यंत वैज्ञानिक मूळ या कालगणनेचं आहे असं आपल्या लक्षात येतं. मी आत्ताच तुम्हाला म्हणलं की काल हे कठोर सत्य आहे आणि हे आपल्या सगळ्यांना मान्य असलेली गोष्ट आहे, कारण आपल्या जीवनाशी त्या काळाचा संबंध आहे. पण कसा आहे हो हा काळ? दिसतो का? तो अमूर्त आहे, दिसत नाही, पण चराचरामध्ये व्याप्त आहे. काळ नाही अशी गोष्ट आहे का? एखादा दगड सुद्धा जर दिसला तर आपण लगेच कल्पना करतो की हा कुठल्या लाभारसापासून बनलेला असेल आणि किती लाख वर्षापूर्वी इथे उद्रेक झाला असेल आणि त्यातून त्या लाभारसातून या खडकाची निर्मिती झाली असेल. हे त्या खडकाला सुद्धा काळ आहे. अचेतन वस्तूंना सुद्धा काळ आहे. चेतन वस्तूंना तर आहेच आहे, त्यांना त्याची अनुभूती तर येतच असते. त्यामुळे अमूर्त आहे पण चराचरांना व्याप्त केलेला असा हा काळ आहे. दुसरी गोष्ट आहे, काळाची सुरुवात केव्हा झाली आणि तो संपणार आहे केव्हा? ठीक आहे, कधी कधी बातम्या येतात आता एकदा प्रलय होणार आहे, अमुक होणार आहे, तमुक होणार आहे, पण तो विनोद असतो. मुळामध्ये काळ हा त्या अर्थानं अनंत आहे आणि अनंत असल्यामुळे या काळाविषयीची कल्पना नीटशी वैज्ञानिकांना स्वाभाविकपणानं करता आली नाही. तिसरी गोष्ट आहे, काळ हा प्रवाहित आहे. आपण म्हणतो की नाही, काळ चालला पुढे. आता काळ चालला पुढे काय? काळ पुढे जातच नाहीये. काळ आपल्यालाही खेचून नेतो तो पुढे जात असला तर. किंवा एखाद्याचा काळ संपला की त्या कालखंडाशी किंवा त्या काळातल्या त्या विशिष्ट बिंदूशी व्यक्ती नष्ट झालेली असते. काळ चाललेलाच असतो, तो प्रवाहित आहे. काळाचा प्रवाह कधीही थांबत नाही, काळ प्रवाहित आहे. ही पण गोष्ट खटकणारी होती, संभ्रम निर्माण करणारी होती. आणखीन एक गोष्ट होती, जे काळाचं अनंतत्व, काळाचं प्रवाहितत्व आणि तिसरी महत्वाची सगळ्यात गोष्ट होती ती काळाचं सातत्य. तुम्ही त्याला टाळायचं म्हटलं तर टाळू शकत नाही. काळ असणार, समोर येणार. आणि त्यामुळे या ज्या तीन गोष्टी होत्या याच्यामुळे सगळे दार्शनिक आणि वैज्ञानिक खरं म्हणजे गोंधळात पडले होते या कालगणनेच्या संदर्भामध्ये. आता प्रश्न असा येतो की असं जर असेल तर भारतीयांनी किंवा भारतीय वैज्ञानिकांनी त्याच्याविषयीचा काय विचार केला होता? मुळात सगळ्यात प्राचीन संदर्भ द्यायचा तर ऋग्वेदाचा. आता ऋग्वेदाच्या कालखंडाविषयीचे मॅक्स मुल्लर असेल, जर्मनीतले विद्वान असतील किंवा अन्य विद्वान असतील, या सगळ्यांचे जे फर्स्ट इयरला शिकवणाऱ्या पुस्तकातनं आपण संदर्भ देत असतो आणि कालखंड सांगत असतो, हे सगळे डेट बार झालेले संदर्भ आहेत. आम्हाला जर अपडेट करायचं असेल तर सरस्वतीच्या काठावर ऋग्वेदाची निर्मिती झाली आहे, त्या मंत्रांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे ऋग्वेदात आलेलं सगळं ज्ञान किंवा संकल्पना आहेत त्या सगळ्या सरस्वती ज्या वेळेला पूर्ण रूपेनं वाहत होती त्याच्या आधी कितीतरी वर्षापासून आहेत. साधारण समजलं जात आहे आता त्याप्रमाणे 4000 वर्षापूर्वीच्या टेक्टॉनिक मुवमेंट्स मुळे सरस्वतीचा प्रवाह अखंडित व्हायला सुरुवात झाली होती किंवा झाला होता. पण त्याच्या आधी हजारो वर्ष सरस्वती वाहती आहे आणि सरस्वतीच्या तीरावर असलेल्या प्रयोगशाळेतून जे वैज्ञानिक राहतात त्यांना ऋषी आणि त्यांचे आश्रम म्हणा, पण खरं म्हणजे ते वर्णन योग्य नाहीये. आपल्याला आजच्या इतिहासाच्या परिभाषेमध्ये त्याचं वर्णन करायचं असेल तर त्यांची विद्यापीठ, त्यांच्या प्रयोगशाळा, त्यांचे वैज्ञानिक, त्या वैज्ञानिकांचे शिष्य आणि त्यांनी केलेले प्रत्यक्ष प्रयोग. अन्यथा खरंच तुम्ही मला सांगा, आज आम्ही ज्या वेळेला खगोलशास्त्राविषयीचा विचार करतो त्यावेळेला या प्राचीन भारतीयांनी खगोलशास्त्रामध्ये ज्या पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे त्याची कल्पना कोणीही करू शकत नाही करू शकत. जैन नारळीकरांना विचारा ना, एकदम न्यूटनकडे जायची गरज नाही, आईन्स्टाईनकडे जायची गरज नाही. आमच्या देशातल्या वैज्ञानिकांना विचारा ना, कारण पाश्चात्य वैज्ञानिक सुद्धा वळलेत कुठं?
ओपनहायमर नसता तर अणुबॉम्ब निर्माण झाला नसता, हिरोशिमा नागासाकीचा विध्वंस झाला नसता. तो प्रमुख होता त्या प्रयोगशाळेचा अमेरिकेतल्या, आणि ओपनहायमरनं अणुबॉम्ब तयार केला. पण या ओपनहायमरनं उपनिषदांचा अभ्यास का केला असेल? काय कारण असेल उपनिषदांचा अभ्यास करायचं? आमची अडचण ही आहे की आम्ही उपनिषद म्हटलं की उपनिषदांना धार्मिक साहित्यामध्ये फेकून देतो. ते सायन्स आहे, विज्ञान आहे ही गोष्ट आम्ही कधी लक्षातच घेत नाही. त्यांना त्याचा अभ्यास त्यामुळे करावा लागला. आईन्स्टाईन ज्या वेळेला सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडत असताना त्याचा अभ्यास लक्षात आणून देतो, तेव्हा प्रश्न निर्माण होतो की कणादाचं वैशेषिक दर्शन आईन्स्टाईननं का वाचलं असेल आणि त्याच्यावर भाष्य करावं का वाटलं असेल त्याला? आम्ही त्या वैशेषिक दर्शनाला धार्मिक साहित्यामध्ये टाकून दिलं आणि त्याचा अभ्यास विज्ञानाच्या कक्षेमध्ये आम्ही राहूच दिला नाही. या फार मोठ्या संभ्रमित अवस्था आहेत आजच्या काळातल्या सुद्धा. आमच्या पाश्चात्य अशा संभ्रमित अवस्थेतून साधारणपणे 19व्या शतकात पूर्णपणे बाहेर पडले होते. भारतातली माणसं त्याच्यातून अजून बाहेर पडलेली नाहीत, आणि त्यामुळे असे विषय वारंवार समोर आले पाहिजेत असं मला नेहमी वाटत असतं. आता प्रश्न असा आहे की ही जी काळाची प्राचीनता आहे ती ऋग्वेदाचा मी जो आता संदर्भ घेतला तो यासाठी की सूर्याला 12 आर्यांचं चक्र म्हटलेलं आहे ऋग्वेदामध्ये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या सृष्टीची व्युत्पत्ती कशी झाली याच्याविषयीचा नासदीय सूक्तात असलेला विचार आजचे वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये तशा प्रकारची स्थिती तयार करून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणून नासदीय सूक्तात सांगितलंय ते खरं आहे असलं काही मला सांगायचं नाहीये. मला सांगायचंय ते हे की प्राचीन कालखंडामध्ये त्यांनी याचा विचार केला होता आणि त्याच्यातून काळ ही संकल्पना पुढे गेली. तिला वैज्ञानिकतेचा आधार त्यांनी शोधला. याच्यासाठी फक्त मी उदाहरण दिलं, दुसरं काही नाही. आता ऋग्वेदापासून जर पृथ्वी स्वतःभोवती फिरते, स्वतःभोवती भ्रमण करता करता ती सूर्याभोवती परिभ्रमण करते, हे ज्ञान हजारो वर्षापासून जर या ठिकाणी असेल तर त्याचा स्वाभाविक परिणाम आहे की संवत्सराला दिलेली 60 नावं ही वराह मिहीर आणि भास्कराचार्य या दोघांनी मान्यता दिलेली नावं आहेत. बरी 60 नावं कशी आलीत? बृहस्पती एका राशीमध्ये 1 वर्ष असतो, कारण बृहस्पतीचा जो भ्रमणाचा काळ आहे, परिभ्रमणाचा काळ आहे, हा कालखंड सूर्यमालिकेबरोबर तोही हिंडत असतो. तो जो कालखंड आहे तो 12 वर्षांचा आहे. मग 12 वर्षांची 5 संवत्सर केली, 5 युग त्यांनी केली, आणि एक एक 60 वर्षातल्या प्रत्येक संवत्सराला नाव पुज्जा दिलंय. आज प्लवनाम संवत्सर आहे, आज सुरू झालेलं आत्ताच. त्यामुळं प्रश्न निर्माण होतो की इतक्या बारीक आणि अत्यंत सूक्ष्म गोष्टीमध्ये त्यांनी विचार कसा केला. साधारण सेकंदाला 250 किलोमीटर हा वेग आहे. आता प्रश्न असा आहे की सेकंदाचा सुद्धा आज आपण विचार करतो आहोत, पण त्यांनी जो सूक्ष्म विचार केला त्याच्यामध्ये सगळ्यात सूक्ष्म जे परिमाण आहे ते त्रुटीच आहे. 33,750 सेकंदाचा अंश म्हणजे त्रुटी. हेही मी तुम्हाला यासाठी सांगितलं, विषयाच्या ओघात आलं म्हणून, की त्यांनी विचार करताना किती सूक्ष्म पद्धतीनं मायक्रो लेव्हलवर, द मोस्ट मायक्रो लेव्हलवर त्यांनी केलेला विचार हा कालगणनेचा असलेला आपल्याला पाहायला सापडतो. आपण या कालगणनेच्या संदर्भामध्ये बाकीची सगळी उदाहरणं न घेता आता काय नेमकं केलंय त्यांनी हे बघू. पहिली गोष्ट, त्याने ब्रह्मांडाचा वेध घेतलाय. आम्ही ज्याला ब्रह्मांड म्हणतो त्या ब्रह्मांडामध्ये काय आहे हो? रात्री सहज आपण उभा राहिलो की या अनंत अवकाशामध्ये, आकाशामध्ये आपल्याला पांढरा पट्टा दिसतो, दुधी पट्टा. आपण त्याला म्हणतो आकाशगंगा, गॅलेक्सी.
आता ही जी आकाशगंगा आहे म्हणजे आपली आकाशगंगा बरं का, कारण अशा आकाशगंगा सहस्रावधी आहेत, एकच आकाशगंगा नाही. ब्रह्मांड म्हटल्यावर अशा असंख्य आकाशगंगा आहेत त्याच्यामध्ये. पण आपल्याला माहिती असलेली ही आकाशगंगा का दिसते? कारण आकाशगंगेमध्ये ज्या सूर्यमाला आहेत, सूर्यमाला याचा अर्थ सूर्य आणि त्याच्या भोवती फिरणारे ग्रह. उदाहरणार्थ ज्या सूर्याचं वर्णन ऋग्वेदामध्ये 12 आर्यांचा सूर्य आणि तो फिरतो असं केलेलं आहे, भ्रमण करतो असं केलेलं आहे, त्या अनेक सूर्यांची नावही त्यांनी शोधून काढली होती. मला माहित नाही, आपल्यापैकी कुणी जर सूर्यनमस्कार घालत असतील तर जे समांतर सूर्यनमस्कार घालतात त्यांना 12 सूर्याची नावं तरी नक्की माहिती असतात. जे या आकाशगंगेतल्या किमान 12 सूर्यमालिका त्यांनी नक्की शोधल्या होत्या. मित्र, रवी, सूर्य, भानु, खग, उष्ण, हिरण्यगर्भ, मरीच, आदित्य, अशा 12 सूर्यमालिका त्यांनी शोधलेल्या होत्या. म्हणजे सूर्याविषयीची सुद्धा कल्पना इतकी सहज नाहीये त्यांनी केलेली. आता या आकाशगंगेतल्या या सगळ्या सूर्यमालिका, त्याची ही आकाशगंगा, अशा असंख्य आकाशगंगा, आणि या सगळ्या असंख्य आकाशगंगा ज्या अवकाशामध्ये भ्रमण करतायत त्याचं नाव आहे ब्रह्मांड. ते ब्रह्मांड आहे. मग त्यातला जो ब्रह्म शब्द आहे ना, या ब्रह्म शब्दाचे जे अनेक अर्थ होतात, अध्यात्मातले अर्थ वेगळे आहेत. सर्वसाधारण ज्याला आपण देवदेवता आणखीन कर्मकांड म्हणतो त्याच्यातले अर्थ वेगळे आहेत. पण मुळामध्ये ब्रह्मांड याचा अर्थ हे युनिव्हर्स आहे सगळं. आपण ज्या वेळेला जग असा उल्लेख करतो तेव्हा तो पृथ्वीवरच्या माणसाच्या आयुष्यात अनुभवलेलं जग एवढाच असतो जगाचा अर्थ. आपण जेव्हा विश्व असा उल्लेख करतो तेव्हाही या सगळ्या संकल्पना त्यात येत नाहीत. आपण जेव्हा युनिव्हर्स म्हणतो, आता युनिव्हर्सिटी हा शब्द त्याच्यात आलाय, पण युनिव्हर्स या शब्दामध्ये सुद्धा या सगळ्या ब्रह्मांडाचा अर्थ येऊ शकत नाहीये. त्यांना नवीन शब्द शोधावे लागतात आणि नवीन शब्दांचा उपयोगही ते करतायत आता हल्लीचे शास्त्रज्ञ त्याच्यासाठी. त्यामुळे अशा प्रकारानं हे जे ब्रह्मांड आहे हे सगळं, या ब्रह्मांडाच्या व्युत्पत्तीशी त्यांनी कालगणना जोडली आहे. कारण कालगणना व्यक्तिनिरपेक्ष आहे. कुठल्या व्यक्तीच्या जन्ममृत्यू बरोबर ती सुरू होऊ शकत नाही. ती सृष्टीच्या उत्पत्ती बरोबर सुद्धा सुरू होत नाही, ती या ब्रह्मांडाच्या उत्पत्ती बरोबर सुरू होते. काय विलक्षण कल्पना, आणि इतक्या हजारो वर्षापूर्वी आणि शुद्ध वैज्ञानिक पद्धतीने त्यांनी केली होती. हे लक्षात यावं म्हणून मी थोडस डिटेलमध्ये हे तुमच्या समोर ठेवलं. आता या ब्रह्मांडाचा वेध घेत असताना त्यांना अडचणी खूप आल्या. त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये त्यांना या गोष्टी करत असताना ज्या अडचणी आल्या असतील त्या काळातल्या, त्याची आज आम्ही कल्पनाही करू शकत नाही. हे शेकडो वर्ष एकामागून एक पिढ्या विद्वानांच्या त्यांनी मिळून केलेला उपद्व्याप आणि खटाटोप आहे या प्रकारचं संशोधन. हे आम्हाला नीट लक्षात घेतलं पाहिजे. कुठल्या तरी एखाद्या ऋषीच्या नावावर ते खपवलं आणि धार्मिक ग्रंथामध्ये ते एकदा नाव आलं, इतक्या सोप्या पद्धतीनं आपल्याला या वैज्ञानिक संकल्पनांचा विचार करणं म्हणजे आपण जे ज्ञान मिळवतो त्या ज्ञानाविषयी अविश्वास दाखवणं आहे. त्यामुळे या ब्रह्मांडाच्या व्युत्पत्ती बरोबर जसं ऋग्वेदामध्ये त्यांनी जी संकल्पना केली त्याच्यामध्ये त्यावेळेला रात्र नव्हती आणि दिवसही नव्हता, नासदीय सूक्तामध्ये ते वर्णन आले. आजचे शास्त्रज्ञ त्या वर्णनावरून प्रयोग करत नाहीयेत, हे खरं आहे, पण ते जे प्रयोग करतायत ते प्रयोग त्याला लागू होत आहेत. मग हे प्रयोग त्यावेळेला त्या वैज्ञानिकांनी कसे केले असतील, इकडे आम्ही लक्ष दिलं तर कदाचित संशोधनाच्या अधिक नवीन संधी या खगोलशास्त्रामध्ये सुद्धा, फिजिक्स मध्ये सुद्धा प्राप्त होण्याची शक्यता आहे. मी मागशी जयंत नारळीकरांचं जे नाव घेतलं ते त्यामुळे घेतलं, त्यांनी अशा संधी या ज्ञानाशी जोडून निर्माण केलेले आहेत. त्यांची अनेक पुस्तकं त्यांच्यावरची आता यायला लागली. दुसरी गोष्ट आहे, मग या सगळ्या ब्रह्मांडामध्ये त्यांनी कल्पना काय केली, ब्रह्मांडाची ज्या वेळेला उत्पत्ती झाली
तेव्हापासून जर काळ सुरू झाला असेल तर काळाची गणनाही करता आली पाहिजे ना. सोपं आहे ना. व्युत्पत्ती केव्हा झाली आणि कशी झाली हे पाहायचं. सूर्यमालेतल्या 2 महासूर्यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे अनेक ग्रहांची निर्मिती झाली. आपला सुद्धा जो प्लॅनेट आहे ना, पृथ्वी आहे ना, त्याचीही निर्मिती अशीच झालेली आहे. तत्पूर्वी काय होतं? अंधार, ना रात्र होताना दिवस, सगळीकडे पाणीच पाणी वगैरे वगैरे विविध प्रकारची वर्णनं ही अनेक ग्रंथातून आपल्याला त्या संबंधीची सापडतात. पण मग जेव्हा केव्हा व्युत्पत्ती झाली, मी एक सहज उल्लेख केला होता की पुरातत्वाच्याही काही सीमा आहेत. त्या सीमा आपल्याला इथे दिसतात बरं का. पुरातत्वाची ही सीमा आहे की त्यांना या व्युत्पत्तीवर भाष्य करता येणं शक्य नाही. कारण कोट्यावधी वर्षांच्या पूर्वीचे अवशेष आणि त्यांची नेमकी कालगणना ही करणं पुरातत्वाला शक्य नाही. या सीमा आहेत. आणि प्रत्येक विज्ञानाची सुद्धा किंवा प्रोसेसची सुद्धा एक सीमा असते. त्याच्यामध्ये ती सीमा ही टीका करण्याचा विषय नाहीये, पण त्या सीमा आहेत. या सीमा आणि मर्यादा आपण लक्षात कशासाठी यायच्या? तर त्या सीमेपलीकडच्या सुद्धा ज्ञानाची जर कल्पना करायची असेल, ते प्राप्त करायचं असेल तर सीमा मान्य करावी लागेल, तरच ते शक्य आहे. म्हणून ती सीमा आपल्याला त्याची लक्षात घ्यावी लागते. सुरुवात आपल्याला करावी लागेल ते आपल्या पृथ्वी या प्लॅनेट पासून. पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि ती फिरत असल्यामुळे दिवस आणि रात्र होतात, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याला शब्द काय आहे? अहोरात्र. दिवस रात्रीला 12 दिवसाचा तास, 12 तासाची रात्र, 12 तासाचा दिवस मिळून एक भ्रमण त्या पृथ्वीचं होतं. आता पहा गंमत कशी आहे. हे जे पृथ्वीचं परिभ्रमण आहे ना, हे परिभ्रमण स्वतःभोवती फिरता फिरता केलेलं परिभ्रमण आहे सूर्याभोवतीचं. आणि हे केवळ पृथ्वीचं नाही आहे, पृथ्वीचे पण काही उपग्रह आहेत. चंद्र आहे ना, चंद्रही स्वतःभोवती फिरतोय आणि पृथ्वीभोवती फिरतोय. आणि पृथ्वीभोवती फिरता फिरता ही पृथ्वी त्या चंद्रांना घेऊन सूर्याभोवती फिरते. असे अनेक ग्रह आहेत. नवग्रह तर आम्हाला माहिती आहेत. नेपच्यून, युरेनस, प्लुटो हे ग्रह त्यात आणखीन मिळवले, नवीन शोध लागलेले. तर असे जे सगळे अनेक ग्रह आणि त्यांचे उपग्रह हे सगळे स्वतःभोवती भ्रमण करतायत आणि आपल्या ग्रहाभोवती फिरतायत. आणि या सगळ्या ग्रहांच्या परिवाराला घेऊन सूर्यमालिका तयार होते. आणि या सूर्याभोवती हे सगळे भ्रमण करतायत एकमेकाभोवती फिरत फिरत. अशा ज्या सूर्यमालिका आहेत, या सूर्यमालिका सुद्धा भ्रमण करतायत. त्याही स्थिर नाहीयेत. अख्खी सूर्यमालिका भ्रमण करते आहे अंडाकार वृत्तामध्ये. आता प्रश्न असा आहे की एक सूर्यमालिका भ्रमण करते का हो? आता जगामध्ये अनेक सूर्यमालिका आहेत. याचा अर्थ असा की आकाशगंगेच्या मध्यबिंदू भोवती सगळ्या सूर्यमालिका भ्रमण करतायत. सगळ्या सूर्यमालिका. प्रत्येक ग्रहावरची स्थिती वेगळी आहे, प्रत्येक सूर्यमालेची स्थिती वेगळी आहे. की उदाहरण म्हणून फक्त सांगतो, आम्ही शुक्रावर गेलो. 360 दिवसाचा दिवस आहे का हो? 754 दिवसाचा दिवस आहे. कारण शुक्राला भ्रमण करायला 754 दिवस लागतात. पृथ्वीसारखे 365.1 दिवस नाही लागत. इतका शुक्र ग्रह मोठा आहे. म्हणजे प्रत्येकाला आपलंही वैशिष्ट्य नव्हतं. तर अशा पद्धतीने या सूर्यमालिका भ्रमण करतायत ना, त्या कशावरती फिरतायत? तर तेही एक मंडल आहे, त्याला नाव दिलेलं आहे. म्हणजे आपण एक पाहिलं, चंद्र फिरतोय चंद्रमंडल, पृथ्वी भ्रमण करते पृथ्वी मंडल, सूर्यमालिका भ्रमण करते सूर्यमालिकेचं मंडल म्हणजे सूर्यमंडल, सौरमंडल. आणि आता या सगळ्या सूर्यमालिका ज्याच्या भोवती फिरतायत, ज्या बिंदू भोवती, ते जे मंडल आहे त्याला वैज्ञानिकांनी प्राचीन नाव दिलं होतं परमेष्ठी मंडल. त्याच्या भोवती त्या फिरतायत. आता आणखीन एक गोष्ट, आपण ब्रह्मांडामध्ये फिरतो आहोत ना,
मी भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार सांगताना तुम्हाला फक्त निम्या देशामध्येच घेऊन जात होतो. आता मी तुम्हाला या ब्रह्मांडामध्ये घेऊन चाललोय. आणि त्यामुळे आकाशगंगा सुद्धा एक नाही, आकाशगंगा सुद्धा असंख्य आहेत या ब्रह्मांडामध्ये. मग या सगळ्या ज्या आकाशगंगा आहेत त्या सुद्धा फिरतायत ना. मग त्या जर फिरत असतील, त्यांचं जर भ्रमण चालू असेल स्वतःभोवती आणि कुठल्या तरी बिंदू होती, तर तो बिंदू कोणता? प्राचीन वैज्ञानिकांनी भारतातल्या तो बिंदू ठरवला, स्वयंभू मंडलाचा बिंदू. परमेष्ठी मंडल स्वयंभू मंडलाभोवती घिरट्या घालतंय. चंद्रमंडल, पृथ्वी मंडल, सौरमंडल, परमेष्ठी मंडल आणि स्वयंभू मंडल, ब्रह्मांडातली ही जी 5 मंडलं आहेत, या 5 मंडलांच्या मध्ये हे भ्रमण आणि परिभ्रमण चालू आहे. ते प्रचंड वेगानं चालू आहे. आता प्रश्न निर्माण होतो की असं जे भ्रमण आणि परिभ्रमण चालू आहे, त्यांचा वेग किती आहे, ते किती वर्षामध्ये प्रदक्षिणा पूर्ण करतात प्रत्येक गोष्टीची, याचं गणित करणं आवश्यक आहे. तोपर्यंत काळ मोजता येणार नाही. कारण आपण दिवस आणि रात्र मोजले, कारण पृथ्वीचं भ्रमण आणि पृथ्वीचं सूर्याभोवतीचं भ्रमण याच्यामुळे आपल्याला वर्षही लक्षात आलं. त्यामुळे दिवस रात्र किंवा अहोरात्र, मास आणि वर्ष इथपर्यंतची कालगणना आपण जी केलेली आहे, ती कालगणना ही काल्पनिक नाही, ती खगोलशास्त्राशी जोडलेली आहे. मग असं जर असेल तर त्याचा अर्थ या सूर्यमाला ज्या भ्रमण करतायत, स्वतःभोवती फिरतायत सूर्यमाला, जे सूर्यमालेतले त्यांचा जो परिवार आहे तो त्यांचं काम करतोच आहे, स्वतःभोवती फिरतोय, सूर्याभोवती फिरतोय, आणि अशी ही सूर्यमाला पुन्हा फिरतीये. हे जे परिभ्रमण आहे यांना लागणारे काळ, त्याची निश्चिती म्हणजे काळाचं मापन, ही त्यामागची संकल्पना आहे. ती थोडक्यामध्ये आपण पाहू. काय आहे की ब्रह्मांडाचा वेध घेत असताना असं लक्षात आलं की ठीक आहे, आपलं ठीक आहे हो, पण आता दिवस रात्र वर्ष हे आपण जे मोजतो आहोत, हे इतकं बारीक परिमाण, आता मी जो अवाढव्य पसारा मी तुम्हाला ब्रह्मांडाचा सांगितला, त्याला कसं लावणार? सोपं आहे ना. हल्ली आपण प्रकाश वर्ष मोजतो. प्रकाश वर्ष हे काय आहे? हे एक परिमाण आहे ना. एका सेकंदाला 1,86,000 मैलाचा प्रवास करणारा प्रकाश किरण एका वर्षामध्ये किती प्रवास करतो, त्याला प्रकाश वर्ष हे परिमाण म्हटलं. भारतातल्या प्राचीन वैज्ञानिकांनी दिव्य वर्ष हे परिमाण दिले. दिव्य वर्ष म्हणजे देवांचं वर्ष असा अर्थ नाही. दिव्य वर्ष हे त्या परिमाणाचं, काल परिमाणाचं नाव आहे. जसं प्रकाश वर्ष तसं हे दिव्य परिमाण. ते ठरवलं कशावरून? आधार, प्रत्येक गोष्टीला आधार आहे, वैज्ञानिक आधार आहे. ध्रुवावर 6 महिने रात्र असते आणि 6 महिने दिवस असतो. याचा अर्थ काय होतो? ध्रुवावरांच्या लोकांच्यासाठी अहोरात्र किती? 6 महिने दिवस, 6 महिने रात्र, म्हणजे अहोरात्र 12 महिन्याची झाली ना, 360 दिवसांची झाली. मग तिथली अहोरात्र 360 दिवसांची आहे, म्हणजे मनुष्याच्या एका वर्ष इतकी आहे. म्हणून ध्रुवावर असलेलं जे वर्ष आहे त्या ठिकाणचं, त्याला त्यांनी दिव्य वर्ष म्हटलं. म्हणजे मानवी वर्ष 360 वर्ष, हे आपल्या लक्षात येईल. हे परिमाण आहे, हे परिमाण त्यांनी त्याच्यामध्ये वापरलंय, इतकी दिव्य वर्ष या पद्धतीचं, कारण त्याशिवाय पुढे जाता येत नव्हतं. आता बाकीच्या काही संकल्पना आहेत त्या आपण स्पष्ट करून घेऊ, म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीनं कालगणना मोजली जाते त्याचा उल्लेख करता येईल. विषय खूप मोठा आहे, त्यातल्या त्यात सोपा करून सांगण्याचा, आणखीन त्यातल्या मूलभूत संकल्पना समोर ठेवण्याचा फक्त माझा प्रयत्न आहे. मन्वंतर आहेत आपल्याकडे. मन्वंतराची जी कल्पना आहे ती मनुष्य जोडलेली आहे. मनु म्हणजे पहिला मनुष्य, त्याला म्हणायचं मनु. प्रत्येक मन्वंतरामध्ये मनु असतो आणि मन्वंतर सुद्धा एक नाही.
ही जी मन्वंतराची कल्पना आहे, आत्ताचं जे मन्वंतर आहे ते वैवस्वत मन्वंतर आपण म्हणतो. म्हणजे आत्ताच्या आपल्या पृथ्वीची किंवा सृष्टीची जी व्युत्पत्ती आहे ती किती वर्षापूर्वीची आहे सांगू? 197,49,29,145 वर्षापूर्वीची आहे. अलीक पंचायत हा एवढा मोठा कालखंड या पृथ्वीच्या जन्माला झाला, ही प्राचीन भारतीय वैज्ञानिकांनी केलेली गणना आहे. ज्यांचा याच्यामध्ये इंटरेस्ट काय, जे फिजिक्स आहेत त्यांनी तुलना करायला हरकत नाही. आत्ताचे सायंटिस्ट काय म्हणतात पृथ्वीच्या व्युत्पत्तीविषयी, ह्या काळात आणि त्या काळात किती फरक पडतो, फार फरक पडत नाही, पण एवढं मी सांगू शकतो. तसाही मी काही मुळात फिजिक्सचा नाहीये. पण दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की असं जर असेल तर आपल्या असं लक्षात येतं की हे मन्वंतर जर 197 कोटी वर्षापूर्वीचं आहे तर हे मन्वंतर असं का म्हटलं? याचं कारण हे 7वं मन्वंतर आहे कालगणनेतलं. सप्तमे वैवस्वत मन्वंतरे असा उल्लेख आपल्या याच्यामध्ये आपण करतो कुठल्याही विधीमध्ये आणखीन संकल्पामध्ये. याचं कारण हे 7वं मन्वंतर आहे सुरू झालेलं. याच्या आधी 6 मन्वंतर होऊन गेलीत, पण मुळात मन्वंतर ही संकल्पना काय आहे, कशासाठी मन्वंतर हे परिमाण त्यांना समोर मांडावं लागलं? साधी गोष्ट आहे. आपण पाहिलं की साधारणपणे सूर्यमाला जे भ्रमण करते, पृथ्वीचं भ्रमण आपण निश्चित केलं, सूर्याचं भ्रमण निश्चित केलं, पण सूर्यमाला जेव्हा परमेष्ठी मंडलाभोवती फिरते त्यावेळेला तो मार्ग तब्बल 2 कोटी खर्व किलोमीटरचा आहे. आणि त्यामुळे इतका लांबलचक तो मार्ग सेकंदाला 250 किलोमीटरच्या वेगानं सूर्य ज्या वेळेला परिभ्रमित करतो त्यावेळेला त्याला लागणारा जो कालखंड आहे त्या कालखंडाला मन्वंतर असं म्हटलेलं आहे. त्यामुळे हे कालगणनेचं परिमाण आहे असं लक्षात येतं. मग त्याचे आणखीन विभाग केले, कारण नुसतं मन्वंतर म्हटलं तरी सुद्धा इतके कोट्यावधी वर्षांचं मन्वंतर प्रत्यक्ष सांगणं अवघड आहे. मग त्याची त्यांनी महायुगामध्ये रूपांतर केले, त्याच्यापेक्षा वेगळं. या महायुगामध्ये एक युग हे 4,32,000 वर्षांचं, दुसरं युग त्याच्या दुप्पट, तिसरं त्याच्या तिप्पट, चौथं त्याच्या चौपट, आणि अशा 4 युगांचं मिळून एक महायुग. आणि या एका महायुगामध्ये 43,20,000 वर्ष असतात. मानवी वर्ष याची, दिव्य वर्ष नाहीत बरं का. 43,20,000 वर्ष ही या युगामध्ये आहे, महायुगामध्ये आहे. आता आणखीन एक प्रॅक्टिकल गोष्ट सांगतो. आपण आरती म्हणतो विठ्ठलाची. त्या आरतीमध्ये आपण काय म्हणतो? युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखमाई दिसे दिव्य शोभा. विठ्ठल हा करकटावर आणि पाय विटेवर ठेवून 28 महायुग उभा आहे. का म्हटलं हो त्यांनी असं? त्याचं कारण या मन्वंतरामधलं, वैवस्वत मन्वंतरामधलं 28वं महायुग चालू आहे आता. आणि हे शेकडो वर्ष, हजारो वर्ष आमच्या परंपरेमध्ये युगगणना चालू आहे. त्यामुळे जगद्गुरु तुकाराम महाराजांना ती माहिती आहे, नामदेवांना आरती करणाऱ्या सुद्धा माहिती आहे, ज्ञानेश्वरांना माहिती आहे, कारण त्याच्या आधीच सगळे वैज्ञानिक होऊन गेलेले आहेत, या सगळ्या गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत. म्हणजे किती प्रॅक्टिकल बेसवर आपल्याला या वैज्ञानिकांनी या गोष्टी आणून ठेवलेल्या पाहायला सापडतात. आता एवढंही पुरेसं नाहीये बघा, कारण या सगळ्या सूर्यमालिका फिरतायत. प्रश्न असा आहे की या भ्रमणाला लागणारे जे काळ आहेत ते परमेष्ठी मंडलामधला कालखंड आहे तो आपण पाहिला. आता प्रश्न येतो, परमेष्ठी मंडल सुद्धा जर भ्रमण करतंय तर त्याला किती काळ लागतो? त्याचाही त्यांनी अंदाज घेतलाय की स्वयंभू मंडलाच्या भोवती परिभ्रमण करण्यासाठी
जो कालखंड लागतो त्याला त्यांनी कल्प असं म्हटलंय, त्याला नाव दिलंय ते परिमाण आहे कल्पाचं. आणि आता आपल्याला ब्रह्मांडाचं आयुष्य काढता येईल बघा. म्हणजे काय? म्हणजे असं की त्यांनी कल्पाला कालखंड किती लागतो हे शोधलं, युग किती असतात आणि युगाला कुठला कालखंड लागतो हे शोधलं, मन्वंतरामध्ये किती महायुग असतात, किती वर्षाचा कालखंड होता असतो हे त्यांनी शोधलं. आता जे एक वर्ष आहे, ब्रह्मांडाचा जो एक दिवस आहे तो किती असू शकेल याची त्यांनी कल्पना केली. जसं ध्रुवावरचं आपण म्हंटल दिव्य वर्ष काढलं, तसं या ब्रह्मांडाचं एक वर्ष किती असतं ते त्यांनी शोधून काढलं. की ब्रह्मांडाची जी एक अहोरात्र आहे, आता मी फक्त आकडेच सांगेन, त्याचं आणखीन स्पष्टीकरण करण्यात तसा एक तर वेळ खूप जाईल आणि त्याचा उपयोग काही नाहीये. 864 कोटी दिव्य वर्ष ही ब्रह्मांडाची अहोरात्र आहे. म्हणजे सगळं ब्रह्मांड जे स्वतःभोवती फिरतंय ना, या ब्रह्मांडाचं भ्रमण व्हायला 864 कोटी दिव्य वर्ष लागतात. म्हणजे 864 गुणिले 360 इतकी मानवी वर्ष लागतात. हे ब्रह्मांडाचं परिभ्रमण आहे. त्याला त्यांनी कल्प असं म्हटलंय. म्हणून जेव्हा आपण उच्चारण करतो काळाचं, त्यावेळेला इतकी कल्प झाली म्हटलं की त्या कल्पाची संकल्पना त्याच्यातून इतकी मोठी असं लक्षात येतं. आता एक वर्ष जर ब्रह्मांडाचं इतकं मोठं असेल तर मनुष्यासारखं आपण जर आयुष्य मानलं ब्रह्मांडाचं, म्हणजे शतायुषी ब्रह्मांड आहे अशी आपण कल्पना केली. किती आहे माहिती नाही, पण त्यांनी कमी कमी शतायुषी नक्की आहे हे लक्षात घेऊन मग ब्रह्मांडाच्या 100 वर्षाचं आयुष्य नक्की करून टाकलं त्याच्यातून. आणि त्याचे 2 भाग करून 2 परार्ध केले ब्रह्मांडाच्या आयुष्याचे. त्यातला एक परार्ध संपलाय, म्हणजे त्यातली 50 वर्ष ब्रह्मांडाची संपली आहेत आणि 51वं वर्ष सुरू आहे. दुसरा परार्ध प्रारंभ झालेला आहे त्यातला. ही सगळी कालगंडेची जी इतकी प्रचंड व्याप्ती आहे, ही वैज्ञानिक पद्धतीनं पृथ्वीच्या भ्रमणापासून ते ब्रह्मांडातल्या सर्व ग्रहगोळांच्या, आकाशगंगांच्या, ताऱ्यांच्या भ्रमणाशी जोडलेली अशी खगोलीय अशा प्रकारची वैज्ञानिक कालगणना आहे. एक फक्त सोपं उदाहरण शेवटचं देऊन मी थांबणार आहे. मी आत्ताच तुम्हाला म्हटलं की हा विषय खूप मोठा आहे, पण या विषयाची निदान कुठेतरी इंट्रोडक्शन झाली तर कुणाला ना कुणाला याचा अधिक अभ्यास करण्याची, कारण इतिहास आणि पुरातत्व हे विषय हे एकटे नाहीत. हल्ली मल्टी डिसिप्लिनरी असा एक शब्दप्रयोग आपण नेहमी करतो बघा, पण मल्टी डिसिप्लिनरी शब्दप्रयोग करतो आम्ही, पण प्रत्यक्षामध्ये मराठ्यांच्या इतिहासातला जर प्रश्न विचारला तर मी एन्शंट्स आहे बघून सांगतो असं म्हणावं लागतं. स्वाभाविक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मी टीका करतोय असं नाहीये. की आपल्या एकूण सगळ्या अभ्यासाची जी व्याप्ती आहे त्याच्याही काही सीमा असतात, त्यामुळे स्वाभाविकपणाने तसं होतं. मी अनेकदा असं करत असतो, पण एका छोट्या सूत्रामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपल्याकडे संकल्पाची कल्पना आहे. कुठल्याही गोष्टीचा चांगला संकल्प सोडावा म्हणजे साखर कारखाना, बॉयलर, प्रदीपन उत्सव होतो की नाही. काय बॉयलरला काडी लावायची, आग लावायची आहे आणि मग 6 महिने ती गिरणी चालू राहणार आहे साखरेची, पण तरी पूजा करतात. या पूजेला केवळ मानसिक, सायकोलॉजिकल असेच आधार आहेत असं नाही. त्याच्या मागेही काही ना काही विज्ञान नक्की आहे. फक्त आम्ही विज्ञान आहे का नाही याच्यावर विश्वास ठेवण्याचा मुद्दा आहे. काय झालंय की ज्या वेळेला अशी पूजा होते त्यावेळेला एक चांगला संकल्प सोडतात, सामूहिक संकल्प सोडतात. तुम्ही चांगला संकल्प केला की चांगल्या गोष्टी होतील.
मुळातच संकल्प वाईट केला तर वाईट गोष्टी होतील, ही तर सरळ गोष्ट आहे ना. त्यामुळे त्याच्याशी धर्मबिर्म जोडायचं काही कारण नाही त्या संकल्पाशी. पण असे संकल्प आपण घरीही करतो, वास्तुशांतीच्या वेळेला करतो, लग्न कार्यामध्ये करतो, म्हणजे सगळ्याच्या बाबतीत करतो. आपण तीर्थयात्रांच्या मध्ये गेलो की तिथली पूजा करताना, अभिषेक करताना पहिल्यांदा संकल्प सोडतो. ओम केशवाय ओम नारायण ओम माधवाय ओम गोविंदाय नमः. संकल्प सांगा, गोत्र काय विचारतो, कशासाठी होय सगळं. त्या संकल्पामध्ये दोन महत्वाच्या ऐतिहासिक गोष्टी आहेत बरं का. एक म्हणजे हा संकल्प मी कुठे उभा राहून करतोय, कुठे बसून करतोय, ही एक गोष्ट असते. म्हणजे स्थान निश्चिती, सगळा भूगोल या ब्रह्मांडाचा त्याच्यामध्ये येतो. आणि मग अमुक नदीच्या उत्तर तीरावर, अमुक प्रांतामध्ये, अमुक तीर्थक्षेत्रामध्ये, अमुक अक्षांश रेखांशामध्ये मी हा संकल्प सोडतोय तिथल्या मंदिरामध्ये, ही एक गोष्ट. आणि दुसरी, मी कोणत्या तिथीला आणि कोणत्या क्षणाला संकल्प सोडतोय, ही पण गोष्ट या संकल्पात आलेली असते. तेवढी फक्त सांगून मी थांबणार आहे. तो काय संकल्प आहे? अद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे. परार्ध म्हणजे काय आपण पाहिलं. द्वितीय परार्धे म्हणजे ब्रह्मांडाचं अर्ध आयुष्य संपलंय, 91 वर्ष सुरू झालेलं आहे. श्वेत वाराह कल्पे. कल्प ही संकल्पना मी तुम्हाला सांगितली. या कल्पांना नावं सुद्धा दिलेली आहेत. त्यातलं श्वेत वाराह कल्प, कारण ते वैज्ञानिक होते त्यामुळे कुठलीही गोष्ट पुन्हा कॅल्क्युलेशन करायचं आहे, त्याला नाव देणं भाग आहे ना. आकाशातले तारे ग्रह सुद्धा आपण पाहिले ना, तर अनेक जी नावं दिलेली आहेत ती नावं वैज्ञानिकांनी दिलेली आहेत. ठीक आहे, वसिष्ठ आणि अरुंधती यांच्याशी त्या ताऱ्यांना जोडलं, पण ज्यांनी कदाचित त्याचा शोध लावला त्या ताऱ्यांचा, त्यांची ती नावं नाही. हे तुम्ही कशावरनं म्हणता? का अविश्वास दाखवता? हाही प्रश्न येतो आपल्या ज्ञानाच्या समृद्धीमध्ये, हाही प्रश्न स्वाभाविकपणाने येत असतो. पण तो भाग आपण बाजूला ठेवू. श्वेत वाराह कल्पे सप्तमे वैवस्वत मन्वंतरे. आता मी जर संकल्प सोडत असेल तर तो दुसऱ्या परार्धातला श्वेत वाराह कल्पामधला 7व्या वैवस्वत मन्वंतरामध्ये मी सोडतोय. प्रत्येक मन्वंतरामध्ये सृष्टीची व्युत्पत्ती होते, सर्जन होतं आणि सृष्टीचा विलय पण होतो, ब्रह्मा विष्णू महेश प्रत्येक मन्वंतरात. त्यामुळे 6 वेळेला या सृष्टीचा विध्वंस झालेला आहे हे आम्हाला माहिती आहे. 7व्या वेळेच्या सृष्टीमध्ये पृथ्वीवर आम्ही आहोत. 6 वेळा ही पृथ्वी नष्ट झाली आहे आणि पुन्हा निर्माण झालेली आहे. फार गर्व करायचं कारण नाही, मी पृथ्वीवरचा कोणीतरी आहे म्हणून. आता पुढचा प्रश्न. आता मगाशी आपण म्हटलं तसं, या मन्वंतरामध्ये, ज्या मन्वंतरात 71 महायुग असतात, त्यातलं 28वं महायुग चालू आहे आणि 28व्या महायुगातलं कलियुग चालू आहे. आणि कलियुगातला जो प्रथम चरण आहे त्या प्रथम चरणामध्ये आम्ही आहोत. आता कलियुग काय आहे वगैरे वगैरे आता अधिक सांगत नाही, फक्त एवढंच सांगतो की सनपूर्व 3102 मध्ये 20 फेब्रुवारीला 2:27:30 हे कलियुग प्रारंभ झालं. त्याच्या आधी 36 वर्ष महाभारतीय युद्ध झालं होतं. तुम्ही म्हणजे सेमिनार्स घेऊन खुशाल चर्चा करा, केव्हा युद्ध झालं काय झालं. आम्हाला खगोलीय परिमाण आणि खगोलातले सगळे संदर्भ सांगतात ते हे सांगतात. तो भाग मी तुमच्या समोर मांडला. आणि त्यामुळे प्राचीन भारतीयांची अशा प्रकारची असलेली वैज्ञानिक कालगणना आहे. त्याच्यामध्ये फक्त एक सजेशन किंवा सूचना मी मानली पाहिजे असा अर्थच नाहीये, करतोय. एखादी गोष्ट जर रूढ करायची असेल ना तर ती अनेकांनी अनेक वेळा करायची आवश्यकता असते. आता मी म्हटलं तसं, ज्या क्षणाला कमीत कमी कलियुग सुरू झालं, कलियुगाब्द सुरू झालं, हे संवत्सर आहे कलियुगाब्द. आज कलियुगाब्द 5123 सुरू झालेलं आहे. आम्ही पत्र लिहिलं किंवा स्वतःची डायरी लिहित असलो तर शालिवाहन शके लिहू, विक्रम संवत लिहू, इसवी सन लिहू, त्याच्याबरोबर युगाब्द 5123 लिहिलं तर
आम्हालाही कधीतरी नेमक्या या युगाब्दाची संकल्पना आणि याच्या मागचा एवढा प्रचंड इतिहास आणि विज्ञान कालगणनेचं हे स्वाभाविकपणानं लक्षात ठेवण्याचा एक अभ्यास होऊ शकतो. म्हणून या प्राचीन वैज्ञानिक कालगणनेचा प्रारंभ ब्रह्मांडाची व्युत्पत्ती, खगोलशास्त्र, खगोल विज्ञान याच्याशी जोडलेला हा विषय असल्यामुळं वर्ष प्रतिपदेच्या दिवशी त्याच्याविषयीच थोडं चिंतन व्हावं असं माझ्या मनात आल्यामुळे मी आपल्या सर्वांच्या समोर हा विषय ठेवला. आपण इतका वेळ वर्ष प्रतिपदेच्या इतक्या शुभ मुहूर्तावर सुद्धा इतकी कामं असताना केलं याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय सुंदर आणि ओघवत्या वाणीमध्ये जसं काय म्हणजे चित्रपट चालू आहे आणि आमच्या समोर एक 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 शीन जात आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही अतिशय तन्मयतेने गुरफटत जात आहोत आणि त्याचा आनंद घेत आहोत. असा एक तासाचा सुंदर असा एक प्रवाही आपण या ठिकाणी उत्पन्न केला. त्याबद्दल प्रथमतः मी आपले खूप खूप आभार मानतो. कारण अतिशय आम्हाला मान्य म्हणजे आम्ही ज्या गोष्टी ऐकल्या सुद्धा नव्हत्या अशा भरपूर गोष्टी आपण आज आम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान करून दिलं, त्या गोष्टीबद्दल माहिती करून दिली आणि भारतीय कालगणनेकडे किंवा एकूणच या विक्रम संवतकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची एक नवदृष्टी आपण आज निश्चितच या वेबिनार मध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांना दिली असं म्हटलं तर वावगं ठरू नये. हे सांगत असताना आपण जे विविध मुद्दे उपस्थित केले की भारतीय कालगणनेकडे कशा पद्धतीने वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची जी गरज आपण जी प्रकर्षाने मांडलेली आहे आणि त्यासाठी जयंत नारळीकरांचं उदाहरण दिलं किंवा भारतीय कालगणना जी विदेशांच्या दृष्टिकोनातून आपण आतापर्यंत पाहिली आणि त्यामुळं भारतीय इतिहासाचं झालेलं जे नुकसान आहे हे सुद्धा आपण आम्हा सर्वांच्या पुढं प्रकाशानं आणून दिलं. त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो. मी 2 वर्षापूर्वी हरियाणातील कुरुक्षेत्र या ठिकाणी ज्यावेळेस रिफ्रेशर कोर्ससाठी गेलेलो होतो तर त्या ठिकाणी सरस्वती संशोधन केंद्र विद्यापीठा कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या माध्यमातून चालवण्यात येत होतं आणि इतकं सुंदर त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी जी मांडणी केलेली होती. तर भारतीय कालगणनेचा आपण जर सुरुवातीलाच उल्लेख केला तर तो निश्चितच खूप महत्वपूर्ण असलेला दिसून येतो. याबद्दल आपलं परत या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके गजाननजी सानप सर, निमंत्रक विद्यापीठ विकास मंच आणि आपल्या सर्वांचे लाडके प्राध्यापक असलेले सानप सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा. आदरणीय सानप सर. धन्यवाद. इतिहास संकलन संस्था बीडच्या वतीने आज वर्ष प्रतिपदा हा विश्वाच्या कालगणनेचा प्रारंभ या विषयावर आपले ज्येष्ठ इतिहास तज्ञ डॉक्टर शरदजी हेबाळकर यांचं व्याख्यान या ठिकाणी आपण आयोजित केलं होतं. या कार्यक्रमाच्या आयोजक डॉक्टर शांता जाधवर मॅडम, प्राध्यापक जनापुरे सर, राजेश विरदे सर, शशिकांतजी पारसकर सर, या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर व्यंकटेश लांब सर, प्राध्यापक डॉक्टर देवर्षी सर व सर्वच माझे प्राध्यापक बंधू भगिनी. खरं तर हेबाळकर सरांचं हे कालगणनेच्या विषयामध्ये केवळ एक धार्मिक स्वरूपाचं नव्हे तर त्या स्वरूपाला एक वैज्ञानिक रूप कशा पद्धतीचं आहे हे मार्गदर्शन आजच्या या वर्ष प्रतिपदेच्या निमित्तानं
खूपच समर्पक असं या ठिकाणी झालेलं आहे. मला असं वाटतं की खरं तर अशा पद्धतीचं एखादं मार्गदर्शन ज्यावेळेस आपल्यासारखा शिक्षण क्षेत्रात काम करणारा समूह सातत्यानं ऐकत राहील आणि त्यानंतर आपण ज्यावेळेस समाजासमोर, विद्यार्थ्यांसमोर, वर्गामध्ये असे सगळे विषय ज्यावेळेस वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडत खऱ्या अर्थानं इतिहास संकलन संस्थेचं जे उद्दिष्ट आहे ते मला असं वाटतं की आपण साध्य करू शकू. मला डॉक्टर शांता जाधवर मॅडमचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की हेबाळकर सरांचं या विषयावर आपण व्याख्यान ठेवलेलं आहे. खरोखर हेबाळकर सरांना यापूर्वीही आम्ही विविध ऐतिहासिक विषयांमध्ये ऐकलंय आणि मी म्हटलं तसंच आहे की आपल्या शैक्षणिक विषयामध्ये कोणतीही गोष्ट सध्या जी एक प्रथा म्हणून किंवा अनेक ठिकाणी आम्हाला धार्मिक दृष्टिकोनातून मागासलेपणाच्या दृष्टिकोनातून बघण्याचा उद्देश ठेवून एखादी गोष्टींची हेटाळणी करणं, अशा पद्धतीनं जे नवीन वर्ष जे आम्ही 31 डिसेंबर साजरं करतो आणि आता आम्ही जे गुढीपाडवा साजरा करतो, या सगळ्या विषयांचा जर आम्ही हा खरोखर वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर आमच्या खऱ्या अर्थानं ही जरी वैज्ञानिक मांडणी आपण मांडतोय, पण खऱ्या अर्थानं पहिल्यांदा आम्हाला हे जे काय उमजलं हे खऱ्या अर्थानं उमजलं ते आमच्या धर्मामधनं उमजलं. म्हणजे मला नेहमी आठवतं, आज मला खूपच आनंद वाटत होता. सर सांगत होते की तुम्ही कोणत्याही गोष्टींचा संकल्प घेता म्हणजे नेमकं काय करता, तर तो तुम्ही कुठे करताय, त्याची स्थान निश्चिती काय किंवा तुम्ही त्याची तिथी काय, त्याचा क्षण काय. आणि मग माझ्या समोर ते मी ज्या ज्या वेळेस एखाद्या पूजेला बसतो आणि त्याच्या पूर्वीचा जो संकल्प करतो त्यावेळेस मला लक्षात आलं की अरे ही एक वैज्ञानिक बाब आहे की जी तुम्ही रिमाइंड करत असता कोणत्या क्षणाला, कोणत्या वेळेला, कोणत्या स्थानाला, कोणत्या तिथीला, कोणत्या क्षणाला, आणि म्हणून तो संकल्प तुम्ही करता. सरांनी अतिशय म्हणजे सोप्या पद्धतीनं आपल्याला हे त्यांनी करून सांगितलं, या ठिकाणी आपल्याला कळून दिलं. म्हणजे इतके दिवस आपण ज्याही वेळेस नवीन वर्षांचं समर्थन करतो, मराठी नववर्षाचं समर्थन करतो, कालगणनेचं ज्यावेळेस आपण समर्थन करतो, आपल्या घरामध्ये जे कॅलेंडर्स लागलेले असतात हे सर्व इंग्लिश कॅलेंडर्स आहेत, जानेवारी, फेब्रुवारी, डिसेंबर पर्यंतचे असणारे. परंतु खऱ्या अर्थानं जे आपलं एकूण वर्ष प्रतिपदेचं जे कॅलेंडर आहे, या कॅलेंडर बद्दलची जी एक आत्मीयता आहे, मला असं वाटतं की सरांच्या या माहितीनंतर कदाचित आमच्या सर्वांच्याच मनामध्ये एक आमच्या या सर्व कालगणनेबद्दल, आमच्या या मराठी महिन्यांबद्दल, आमच्या या कालगणनेबद्दल, ही केवळ काल्पनिक नाहीये, तर खऱ्या अर्थानं ही सूर्यमाला आहे, त्याच्यामध्ये होणारं परिभ्रमण आहे, त्यातला काळ आहे, त्या काळाची निश्चिती आहे, त्याचं मापन आहे, ते प्रकाश वर्ष आहे, त्याचं परिमाण आहे, दिव्य वर्ष आहे, ध्रुवावरचं वर्ष आहे, तो मन्वंतर आहे, किंवा त्यांनी जे एक मन्वंतर म्हणजे जे काय त्यांनी सांगितलं की 197 कोटी 49 लक्ष 39,145 वर्ष वगैरे, हे जे काय त्यांनी मांडलं, खरोखर या सर्व जे आमचे ऋषीमुनी राहिले त्यांनी जे सांगितलं की या सरस्वती नदीच्या तीरावर ज्या काय वैज्ञानिक प्रयोगशाळा होत्या, खऱ्या अर्थानं आम्ही ज्यावेळेस असं हे सगळं मांडतोय त्यावेळेस कुणीतरी आमच्याकडे कुत्सित नजरेनं बघतंय, कुणाला तरी आम्हाला तोंड द्यावं लागतंय, कारण आम्ही समाजामध्ये वावरणारे, समाजाच्या ज्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो, ज्ञान देण्याचं काम करतो, त्यामुळं आम्ही जी गोष्ट मांडू त्या प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी एखादा सायंटिफिक आधार आहे हे आम्हाला नेहमी मांडावं लागत असतं. म्हणजे आम्ही ज्या ज्या वेळेस समाजासमोर जाऊ, विद्यार्थ्यांसमोर जाऊ, तर केवळ या गोष्टीमध्ये धर्म असा सांगतो किंवा अशा पद्धतीने या ठिकाणी असं म्हटलंय असं म्हणून जमणार नाही, तर त्याला तुम्हाला कोणतं ना कोणतं तरी मापन द्यावं लागेल, कोणता ना कोणता तरी आधार द्यावा लागेल. आणि मला असं वाटतं की ज्या वेळेस
आता आम्ही आमच्या वर्ष प्रतिबद्धतेबद्दल बोलू किंवा विश्वाच्या कालगणनेच्या बाबतीत ज्यावेळेस आम्ही एखादा विषय मांडू त्यावेळेस आम्ही अतिशय आग्रहपूर्वक हा सगळा विषय लोकांपर्यंत आणि येणाऱ्या नवीन तरुण पिढी समोर आम्हाला जर हा विषय घेऊन जाता आला तर मला असं वाटतं की खरोखर तरुणांना हा एका अर्थानं खूप भावणारा विषय होऊ शकतो. आणि म्हणून आपल्यासारख्या इतिहास क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच प्राध्यापक वर्गाने हा जो विषय आजच्या या निमित्तानं या ठिकाणी आयोजित केला. मला असं वाटतं की आगामी काळामध्ये ज्या ज्याही वेळेस इतिहास संशोधन संस्थेचं एखादं इतकं चांगलं व्याख्यान असेल त्यावेळेस निश्चित स्वरूपात केवळ इतिहासाचीच माणसं नाही तर मला खऱ्या अर्थानं असं वाटलं, मी मूळतः विज्ञानाचा विद्यार्थी आहे, विज्ञानाचा प्राध्यापक आहे. मला असं वाटलं की खऱ्या अर्थानं म्हणजे मी कदाचित माझ्या ग्रॅज्युएशन पर्यंत भौतिकशास्त्र शिकलो, परंतु त्या भौतिकशास्त्राचा उपयोग या कालगणनेच्या दृष्टिकोनातून मी कधी वापरण्याचा प्रयत्न केला का, किंवा एखादा माझा सायंटिफिक दृष्टिकोनातून मी कालगणनेच्या बाबतीमध्ये कधी माहिती जमा करून ती मी विद्यार्थ्यांना देऊ शकलो का. तर खऱ्या अर्थानं केवळ इतिहासाशी संबंधितच हा सर्व जो एक अध्यापक गट आहे हाच नाही तर या व्यतिरिक्त जो विज्ञान विषयात काम करतो, जो कॉमर्स विषयामध्ये काम करतो, मला खऱ्या अर्थानं असं वाटतं की या लोकांपर्यंत सुद्धा आपल्याला इतके चांगले विषय, म्हणजे मी खरोखर अभिनंदन करतो इतिहास संकलन संस्था बीडचं, कारण इतका चांगला विषय आणि आजच्या या बालप्रतिपदेच्या निमित्तानं या गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपण या वेळात वेळ काढून घेतला. हेबाळकर सरांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे आज इतक्या महत्वाच्या क्षणी सुद्धा त्यांनी हा वेळ काढून आपल्याला ही परिपूर्ण माहिती दिली. खऱ्या अर्थानं जर ही पूर्ण माहिती द्यायची तर त्यांचं व्याख्यान कदाचित 2, 2.5, 3 तासांचंही होऊ शकलं असतं आणि सर ते मांडू शकले असते, परंतु आपल्या वेळेच्या गणितामध्ये बसवत अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी आपल्याला या विश्वाच्या कालगणनेचा प्रारंभ कशा पद्धतीनं झाला हे आपल्याला या ठिकाणी त्यांनी सांगितलं. आता सध्या सुद्धा ज्या कलयुगात आपण आहोत, जे 5123 युगाब्द आपण जे म्हणतो त्याचा नेमकं परिमाण काय, नेमकं ते आपण कशा पद्धतीने त्याची कालगणना केली आहे हे आपल्याला या निमित्तानं माहिती झालं. आत्ता खरं तर 7 वेळेस या पृथ्वीचा उदय होणं आणि अस्त होणं आणि त्यानंतर 7व्या वेळेस आज आपण या पृथ्वीवर आहोत, इथपर्यंतची कालगणना या म्हणजे त्यांनी जे सांगितलं ना की युगे 28 उभा, म्हणजे विठ्ठलाचं हे गीत आम्ही हजारो वेळेस ऐकलं, हजारो वेळेस आमच्या मनाला भावलं. आमचे आई वडील आजोबा आमची पिढी, आता कदाचित आमच्या नंतरची ही पिढी हे गीत म्हणणार आहेत का तर नक्की म्हणणार आहेत, परंतु युगे 28 उभा म्हणजे ते जे 28 महायुग जे सुरू आहे त्याच्यामध्ये उभा असणारा हा विठ्ठल 28व्या महायुगामध्ये. आणि ते एक महायुग म्हणजे 43,20,000 वर्ष म्हणजे हे 28वं महायुग. मी सहज माझ्या मनामध्ये ते कॅल्क्युलेशन येत होतं आणि खरोखर आमची ही जी सगळी ऋषीमुनी मंडळी होती ज्यांनी खऱ्या अर्थानं या सगळ्या कालगणनेचा अभ्यास केला, मला असं वाटतं की खरोखर तो आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. हा प्रेरणादायी इतिहास खऱ्या अर्थानं आपल्याला समाजासमोर अधिक चांगल्या पद्धतीने कसा घेऊन जाता येईल याचाही आपण निश्चितपणानं विचार करूयात. हेबाळकर सरांचं मार्गदर्शन आमच्यासाठी अतिशय माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण राहिलं. सर आपलेही आभार व्यक्त करतो आणि इतिहास संकलन संस्था बीडचेही मी आभार व्यक्त करतो की आज या निमित्ताने हे चांगलं एक व्याख्यान ऐकता आलं. सुरुवातीला मी एका अनाथ आश्रमाच्या कार्यक्रमात असल्यामुळे मला अगदी सुरुवातीला जॉईन होता आलं नाही, मी प्रयत्न केला पण मला ते शक्य झालं नाही तिथनं, त्यामुळे मी अतिशय तातडीनं पुन्हा इकडे येऊन याला सहभागी झालो. त्याबद्दल थोडासा उशीर झाला, संयोजकांचं मी त्याबद्दल माफी मागतो आणि अशाच चांगल्या कार्यक्रमांमध्ये आगामी काळामध्ये विद्यापीठ विकास मंच आणि इतर प्राध्यापक यांनाही आपण सहभागी करून घ्या अशी मी आपणास विनंतीही करतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. आपण जी गोष्ट आम्हा सर्वांना सांगितली, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपली जे आज सरांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे, जी माहिती दिलेली आहे, ती माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, समाजापर्यंत पोहोचवणे हे एक इतिहासाचे प्राध्यापक म्हणून आम्हा सर्वांचे निश्चितच एक कर्तव्य आहे. आणि त्याचा त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व निश्चितच बीड जिल्हा इतिहास संकलन समिती आणि एकूणच सर्व इतिहास संकलन समिती संबंधित लोक प्रयत्न करत. त्याच पद्धतीने आपण व्यक्त केलेली दुसरी जी इच्छा आहे त्याचं सुद्धा आम्ही निश्चितच सहर्ष स्वागत करू की विकास मंचशी सुद्धा आम्ही याच्या पुढे निश्चित संपर्क करून त्यांना सुद्धा एक याच्यामध्ये समाविष्ट करून जास्तीत जास्त आपला जो ग्रुप आहे, आपले विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर मी शशिकांत पसारकर सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा. आदरणीय शशिकांत पसारकर सर. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. हॅलो, बोला सर, येतोय आवाज व्यवस्थित. हा, आभार प्रदर्शन आहे ना? हो हो सर. हा, आभार प्रदर्शन ना? हो सर. हो हो. हा, ओके ओके. आजच्या या चैत्र शुद्ध वर्ष प्रतिपदा दिनाचं निमित्त बीड जिल्हा इतिहास संकलन संस्था महिला विभाग बीडच्या वतीने आयोजित डॉक्टर शरदजी हिबाळकर सर यांनी वर्ष प्रतिपदा विश्वाच्या कालगणनेचा प्रारंभ या विषयावर अतिशय ओघवत्या आणि सोप्या भाषेत हा विषय आपल्यासमोर मांडला. या निमित्त मी त्यांचे बीड जिल्हा इतिहास संकलन संस्थेच्या वतीनं विशेष ऋण व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले डॉक्टर गजाननजी सानप सर, निमंत्रक विद्यापीठ विकास मंच यांनी वेळात वेळ काढून आपल्याला या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यानंतर देवगिरी प्रांत अध्यक्ष डॉक्टर राधाकृष्ण जोशी सर, प्रांत महासचिव रवींद्रजी पाटील सर, लांब सर आणि सर्वच या इतिहास विषयाचे आवड असणारे इतिहास प्रेमी प्राध्यापक बंधू आणि भगिनी यांचे मी विशेष आभार व्यक्त करतो. आणि अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजन करण्याची संधी आमच्या आयोजक महिला विभाग शांता जाधव आणि बीड जिल्हा अध्यक्ष राजन गिरदे सर आणि बीड जिल्हा सचिव म्हणून या कार्यक्रम आम्हाला आयोजन करण्याची संधी मिळाली. आम्हाला याही पुढील कार्यक्रम व्याख्यानाचे आयोजन करण्याची विशेष प्रयत्न आम्ही करू. एवढं बोलून मी हे धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. साजबाई सर. सर्वांचे खूप खूप आभार. सर्वांना परत एकदा चैत्रशुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.